आज फार्म हाऊस मध्ये गेलो तर सही, पण आपल्यासोबत तिकडं असं काही कांड होणार होतं आम्हाला तर वाटलंच नव्हतं. तर काय म्हणता मित्रांनो, आज आपला ब्लॉगच्या डे 12. आज सकाळी सकाळी उठून आपल्याला जायचं होतं आपल्या मम्मी सोबत कारखान्यामध्ये माल सोडायला. गाडी वगैरे काढून टाकतो ना, मम्मी सोबत निघून जातो डायरेक्ट कारखान्यामध्ये जायसाठी. कारखान्यामध्ये आलो तर सही, पण सर्वात आधी आपण गौमाताचे दर्शन वगैरे करून टाकतो ना, कारखान्यामधून माल वगैरे घेऊन टाकतो. माल वगैरे घेऊन येऊन जातो डायरेक्ट घरी. घरी आल्यावर आपल्याकडे येऊन जाते देवांशू भाऊ, कारण की भाई आज आम्हाला जायचं होतं रील शूट करायला. लगेच दिवस झाले होते आम्ही लोक काही रील शूट वगैरे करायला काही गेलो नाही होतो. सर्वात आधी खत्री भाऊच्या घरी येऊन जातो. खत्री भाऊ पोस्ट वगैरे देऊन देते ना, आपला गम्या भाऊ तिथं मोबाईल मध्येच बिझी होता. आपण निघून तर जातो रील शूट करायला ज्यासाठी, पण रस्त्यात आपल्यासोबत असं काही होणार होतं. डायरेक्ट मला आपल्या घरी येणं पडलं, कारण भाई आपल्याला जायचं होतं गम्या भाऊ सोबत थोडा एका फार्म हाऊस मध्ये. घरून गाडीची चाबी वगैरे घेऊन टाकतो, गाडी वगैरे काढून डायरेक्ट निघून जातो फार्म हाऊस मध्ये ज्यासाठी ना. आपल्यासोबत आपला रिषभ भाऊ बी येणार होता ना. फार्म हाऊस एवढा दूर होता का तुम्हाला काच सांगू. पहिले तर आपण शॉप मध्ये येऊन जातो, कारण की भाई आपण एवढा उन्हीमध्ये निघालो होतो तर काही थंडा तर खाणच पडन ना. थंडा वगैरे खाऊन डायरेक्ट येऊन जातो आपण फार्म हाऊस मध्ये. पण फार्म हाऊस मध्ये आल्यावर आपल्यासोबत असं काही कांड होणार होतं आम्हाला वाटलंच नव्हतं. साला तिकडे 5 मिनिटाच्या काम करून डायरेक्ट घरी जायसाठी निघालो होतो. घरी येऊन जातो, घरी आल्यावर रिषभ भाऊ म्हणते पाणी वगैरे दे. त्याला पाणी दिल्यावर मी डायरेक्ट टरबूज खायला बसून जातो. मग रिषभ भाऊले बी टरबूज वगैरे चारून टाकतो मी. टरबूज वगैरे खाऊन डायरेक्ट निघून जातो आपण रिषभ भाऊच्या घरी सोडाले. पण आपण काही घरी वगैरे गेलो नाही. हा म्हणते साला नाश्ता वगैरे चार. तर सर्वात आधी आपण येऊन जातो नाश्ताच्या शॉप मध्ये, नाश्ता वगैरे करून टाकतो. नाश्ता केल्यावर डायरेक्ट येऊन जातो मी आपल्या घरी. रिषभ भाऊच्या घरी सोडून देतो. तर मित्रांनो आजचा ते एवढंच. आता आपण भेटू समोरच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो नक्की करून टाका.